दोघी नक्की काहीतरी प्लॅन करत असणार आहेत. खरंय, शिरीष काकांच्या जीवाला तर काय करणार नाहीत ना. धोका तर आहे, पण काय करायचं कळत नाहीये. शुभू, मला माहितीये काय करायचं. काय? चल. पण मग ही गोष्ट तुम्ही तेव्हाच फोन करून का नाही सांगितली? आपण तिला पकडू शकलो असतो ना. हो, तेव्हा ना आमच्या ते लक्षातच नाही आलं. पण मग तिला भेटायला अलकनंदा मॅडम का गेले असतील? तेच काही कळत नाहीये. पण तुम्ही चला आणि आत्ताच्या आता आत्याला अटक करा. वैशाली ते एकत्र मिळून नक्की काहीतरी प्लॅन करत असणार. आणि समजा वैशालीने शिरीष काकांना आत्याच्या हवाले केलं ना, तर आत्या शिरीष काकांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. हो, पण पुराव्यांशिवाय अटक नाही करता येणार. आणि विश्वंभर सरांचा अलकनंदा मॅडमवर भरपूर विश्वास आहे, त्यामुळे ते सुद्धा अलकनंदा मॅडमला अटक करू देणार नाही. सर, तुम्ही चौकशी तर करू शकता ना. हा, चला. बोल इंद्रनील. सानू, मला माफ कर ना प्लीज. स्वीटीने जो तमाशा केला ना, मी काहीच नाही करू शकलो. अगं, खरं तर मला पण स्वीटीचा लय राग आला होता. तिने जे केलं लय चुकीचं केलं. हवं तर ना मी स्वतः माफी मागतो स्वीटीच्या वतीनं, तुझी आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाची. इंद्रनील, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही, कारण माझ्या आईने तुमच्या घरातल्या कुणाशी बोलायचं नाही आणि संबंधही ठेवायचा नाही असं सांगितलंय. हे सानू, असं नको बोलूस ना. बोलायचं नाही तुझ्याशी म्हणजे, अगं प्रेम आहे ना आपलं एकमेकांवर. अरे प्रेम आहे की, पण त्या प्रेमाचा काय उपयोग आहे. नाही, असं बोलू नकोस. मला लग्न करायचंय तुझ्याशी. लग्न? अरे स्वीटीने एवढा मोठा कांड केलाय, तर माझ्या घरातले माझं तुझ्याशी लग्न का करतील? जरा विचार कर. इंद्रनील, मला आता इथून पुढे प्लीज फोन करू नको. नाही का, स्वीटीचं सोड ना, मी आहे ना. मी बाय. हॅलो. इंद्रनील आणि सानिकाचं कवापासून चाललंय? एवढे दिवस मला काहीच कसं कळलं नाही. पण बरं झालं, आता मला याचा चांगलाच वापर करता येईल. तू जो ह्यो तमाशा केला ना खाली, त्याने काय काय झालं माहित नाही तुला. का असं करायलीस तू? किती बदलली तू. बदललो. प्रेम रे, प्रेम. प्रेम माणसाला बदलायला भाग पाडत. जसं तुझं सानिकावर प्रेम आहे. काळजी नको करू, ऐकलंय मी समजा, काही हरकत नाही. हे बघ, तुला सानिका पाहिजे ना? मी शब्द देतो तुला, सानिका तुझी होईल कायमची. माझी होईल ही सरलीस. आता घराबाहेर काढलं त्यांना, कशी होईल माझी? मी बोललो ना, मी शब्द देतो, खरंच सानिका तुझी होईल. हे बघ इंद्रनील, मला शुभूचं प्रेम तर नाही मिळालं रे, पण तुझं प्रेम मिळवायला मी पूर्ण प्रयत्न करेन. खरंच खरं सांगालोय, सानिका तुझी होईल, मी शब्द देतो. हा, फक्त ह्या समजासाठी तुला मी जे सांगेल ते ऐकावं लागेल. चालेल? सानिका जर माझी होणार असेल ना, तर त्याच्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. तू सांग काय करू मी? आता नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सांगेन की तुला. हा, बरोबर बोलते ती. तू सुद्धा तुझ्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालली आहेस. माझी आई अशी नव्हती. तुला काय माहित तुझी आई कशी होती ते? मला माहितीये, कारण ते साहेब, भाऊ, मी मध्ये बोलायचं नाही शुभू. तिची आई कशी होती, तिने माझ्या बरोबर काय काय केलं ना, हे माहित नाहीये तिला.
भाऊ, पण मी काय म्हणत होतो. बोल की आता का वाचा गेली? आईचा उदो उदो करत होतीस ना, बोल. हे बघ, मी त्या मुलीला घरात आणलं, माझी चूक झाली, पण म्हणून मी काही दोषी नाहीये. ते पोलीस ठरवतील. रुद्र, तू हिला इंट्रोगेशन साठी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ शकतोस. जर ही दोषी आढळली ना, तर तिला जेलमध्ये टाकू शकतोस. आपले संबंध चांगले आहेत म्हणून इमोशनली विचार करायचा नाही. जे कायद्याने योग्य आहे तेच करायचं.